नमस्कार, माया महानगरच्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे। मी प्रणव कांबळे। मी सध्या उभा आहे महाविकास आघाडी आणि मनसेच्या तसेच अन्य विरोधी पक्षांच्या मोर्चामध्ये आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना उबाटा पक्षाचे आमदार सुनील प्रभू जे आहेत। काय सांगाल, मोर्चाला मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली आहे, निवडणूक आयोगाविरुद्ध मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, त्याबद्दल सर्वसामान्य जनतेतला उद्रेक आहे। ज्या पद्धतीने सत्ता पक्षातल्या लोकांनी निवडणूक आयोगाला वेठीस धरून ज्या पद्धतीचा विजय विधानसभेत मिळवला, मतचोरी केली, त्याच्या विरोधातला हा प्रक्षोभ आहे आणि सत्य जनतेसमोर आणणारा सत्याचा मोर्चा आहे। हा मोर्चा सुरू असताना भाजपने देखील गिरगाव चौपाटी येथे मोर्चा सुरू केला आहे। मूक आंदोलन भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने खोटे मतदान करून मतचोरी करून जी सत्ता मिळवली ते लपवण्यासाठी खोटं बोल रेटून बोल आणि लोकांना या मोर्चापासून प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी आता हे मूक मोर्चाचं नाटक केलेलं आहे। बरं, आता विरोधी पक्षाच्या आणि निवडणूक आयोगाच्या बऱ्याच बैठका पार पडल्या, मात्र त्यातून काही निष्पन्न झालेलं नाही। त्यानंतर हा मोर्चा काढण्यात आला, मात्र या मोर्चानंतर निवडणूक आयोग याची दखल घेईल असं वाटतं। निवडणूक आयोगाला आज त्याचे डोळे उघडण्यासाठी लोकांचा प्रक्षोभ आम्ही दाखवला। यापूर्वी आमचे नेते भेटले, त्यांनी प्रेझेंटेशन दिलं आणि शेवटी न्यायालयात जाऊन देखील ही लढाई आम्ही लढणार आहोत। पण या महाराष्ट्रात मतचोरी झाली आणि विजय मिळवला हे आता लोकांसमोर आलेलं आहे। आपल्यासोबत अन्य काही नेते आहेत। शिवसेना उबाटा पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार। राऊत साहेब, काय एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगाच्या विरुद्ध लोकांना रस्त्यावर उतरायला लागतंय, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? याच्यातूनच सत्याचा जो मोर्चा त्याच्यामध्ये किती तथ्य आहे ते दिसून येते। आज सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद असो, नगरपालिका, नगरपंचायतच्या सगळीकडे बोगस मतदार, दुबार मतदार, खऱ्या मतदारांची छाटणी करणं, हे सगळे गैरप्रकार चालू झालेले, त्याच्या विरुद्धचा उतरलेला हा पब्लिक क्राय आहे। अनेक वेळा असा भाजपकडून देखील आरोप केला जातोय लोकसभेच्या निवडणुकांच्या नंतर हा मुद्दा आला नाही, मात्र विधानसभेच्या निवडणुकांच्या नंतर हा मुद्दा विरोधी पक्षाकडून विशेषतः घेतला गेला। त्यांचं असं मत आहे की लोकसभेला जास्त जागा आल्या तर विरोधी पक्ष शांत। लोकसभेच्या नंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकी वेळेला जवळजवळ 65 लाख मतदार कसे वाढले बोगसगिरी करून ते दाखवून दिलेलं आहे आणि त्या बोगसगिरीतून त्यांनी आमदार निवडून आलेले ते दाखवून दिलेलं आहे। धन्यवाद साहेब। तर भाजप आपल्यासोबत शिवसेना उबाटा पक्षाचे नेते होते, त्यांनी असं मत व्यक्त केले की लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीत हा बोगस मतदान वाढलेलं आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते देखील आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरामॅन अजय समी, प्रणव कांबळे, मुंबई।